सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात बाजू मांडणारे तथा ओबीसी चळवळीत काम करणाऱ्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर बीडच्या माजलगाव धारूर महामार्गावर हल्ला करण्यात आलाय। 2 दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनी गाडीवर दगडे मारली। यामध्ये ॲडव्होकेट ससाणे यांच्या इनोव्हा गाडीच्या काचा फुटल्या आहेत। मात्र वेळीच गाडीचा वेग वाढविल्याने सुदैवाने त्यांच्यासह सहकाऱ्यांना काही झालं नाही। ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे ओबीसी आंदोलक पवन करवर यांच्यावर माजलगाव परिसरात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपी अद्याप अटक नसल्याने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते। या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठाण्यातून परतत असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलाय। तर पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आरोपींना अटक होत नाही म्हणून माजलगाव पोलीस स्टेशनला जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान या अगोदरही बीड जिल्ह्यासह जालना, अहिल्यानगर येथे ओबीसी आंदोलकांवर हल्ले करण्यात आलेत। मात्र आता थेट सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणाऱ्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने ओबीसी समाजातून संताप व्यक्त केला जात आहे। हा पोलीस स्टेशनला चाललोय धारूरला। झाला आता वाघमारे साहेबांचा फोन झाला। पोस्ट यस हा करतो मी कॉल। यस हे चल हा झालंय काय हा चल लवकर सांग। नमस्कार, आता आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनवरून निघालो पवन करवरच्या संदर्भामध्ये आणि तिथून आम्ही इंदापूर मार्गे इकडे पुण्याला यायला निघालो होतो। जेवण केलं एका ठिकाणी आणि थोडं पुढं आलो, धारूरच्या दिशेने येत होतो। तर साधारणतः एक 7-8 किलोमीटर आल्यानंतर गाडीवर आमच्या दगडफेक झाली। पाठीमागनं 2 टू व्हीलर होत्या। हे काय बघत असताना मागं एक दगड टाकलाय। आता धारूर पोलीस स्टेशनला आम्ही पोहोचलेलो। धन्यवाद। बघू। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बीड।